नमस्कार. आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सध्या आपण 13वा अध्याय बघत आहोत. मी सुरुवातीला जयश्रीताई सोनी यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणून आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. हॅलो. हा, येतोय आवाज. हा. नुकतीच नवरात्र झालेला आहे, तर आता देवीचे एक पद म्हणते. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. पिवळ पातळ बुट्टेदार, अंगी चोळीन हिरवीगार. पितांबराची खोवून कास, भक्त येतील दर्शनास. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. बिंदी बीजवरा ग भाळी शोभे, कापवाळ्यान वेल झुपके. पट्टा सोनेरी कमरेला, भक्त येतील दर्शनाला. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. सरी ठुशी ना मोहन माळ, जोडे मासोळ्या पैंजण चाळ. हिच्या नथीला हिरे घोस, भक्त येतील दर्शनास. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. जाई जुईची आणली फुले, भक्त गुंफी हार तुरे. हार घाली ते अंबिकेला, भक्त येतील दर्शनाला. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. पुरणपोळी ना भोजनाला, मुखी तांबूल देते तुला. ओटी भरीते नारळाची, भक्त येतील दर्शनासी. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. माझ्या मनाची मानस पूजा, प्रेमे अर्पिते अष्टभुजा. मन भावेन पूजते तुला, भक्त येतील दर्शनाला. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास. भक्त येतील दर्शनास, भक्त येतील दर्शनास. छान. आपण सुरुवात करूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सध्या आपण 13वा अध्याय बघत आहोत आणि आज आपण 19व्या श्लोकापासून पुढे बघणार आहोत.
सुचेता ओव्या वाचणार होती, पण काही कारणाने ती जॉइन होऊ शकत नाहीये. तर मीच आता श्लोक आणि ओव्या याचं वाचन करते. 19वा श्लोक. प्रकृतिं पुरुषं चैव विद्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्. जया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी जयाची भाटी वे लागी मी कपिल जाहलो तो आईक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू म्हणे आदि पुरुखू अर्जुना ते तरी पुरुष अनादि आथी आणि तेची लागोनी प्रकृती संवत्सर सरिसी दिवो राती दोन्ही जैसी का रूप नोहे वाया परी रूपा लागली छाया निकणू वाढे धनंजया कणेसी कोंडा तैसी जाण जवटे दोन्ही इये एक वाटे प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे तेची येथ जाणावे प्रकृती हेगा आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई ये आनाने नावे परी निरूप्य आन नोहे हे लक्षण न चुकावे पुढत पुढती तरी केवळ जे सत्ता ते पुरुष गा पांडू सुता प्रकृती ते समजता क्रिया नाव बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण तत्वाधिक हा आघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माचिया. आपण अर्थ बघूया आधी. या श्लोकाचा अर्थ असा आहे की प्रकृती आणि पुरुष ही दोन्ही अनादी आहेत असे जाण. विकार म्हणजे देह इंद्रिय हे जे विकार आहेत ते विकार आणि गुण. गुण कुठले तर सत्व रज तम हे गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे जाण असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. तर आपण माऊलींनीच आता या ओव्या आता मी वाचन केलं त्याचा आपण अर्थ बघूया. ज्या मार्गाला जगामध्ये योगी सांख्य असे म्हणतात आणि ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरिता मी कपिल झालो. हे भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूती हे आपण 10व्या अध्यायामध्ये बघितलेल्या होत्या आणि कपिल मुनी ही सुद्धा भगवंतांची विभूती आहे हे आपण पाहिलेलं होतं. आणि सांख्य योग जो आहे हा कपिल मुनींनी सांगितलेला आहे. त्यामुळे ते भगवंत काय म्हणतात की ज्या सांख्य मार्गाचे महत्व वर्णन करण्याकरता मी कपिल झालो तो प्रकृती पुरुषांचा शुद्ध विचार तू ऐक असे आदिपुरुष जे श्रीकृष्ण ते अर्जुनास म्हणाले. तर दिवस आणि रात्र ही दोन्ही जशी बरोबर चालणारी आहेत त्याप्रमाणे पुरुष अनादी आहे आणि प्रकृती ही त्या वेळेपासून अनादी आहे. किंवा शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाही तरी पण त्या खऱ्या शरीरास ज्याप्रमाणे ती सावली नेहमी जडलेलीच असते किंवा अर्जुना ज्याप्रमाणे दाणे येण्याच्या पूर्वीचे कणीस हे असार भूस व साररूप दाणे यासह वाढते. आता इथं माऊलींनी दृष्टांत दिलेले आहेत. कुठले दृष्टांत दिलेत तर दिवस आणि रात्र हे कसे आहेत हे बरोबर आहेत. म्हणजे दिवसानंतर रात्र येते रात्रीनंतर दिवस येतो. त्याप्रमाणे प्रकृती पुरुष आणि प्रकृती हे एकमेकांना जोडलेले आहेत. किंवा शरीराचं एक उदाहरण दिलं की शरीर हे सावलीप्रमाणे आभासिक नाहीये. हे शरीर हे आम्हाला दिसतं. सावली काय आहे आम्हाला सगळ्यांना माहिती की सावली ही हा आभास आहे ही खरी नव्हे. पण ही सावली जशी शरीराला जोडलेली असते. किंवा आणखीन एक उदाहरण दिलं की कणीस. मक्याचं कणीस आपल्याला माहितीये. तर हे कणीस कसं असतं की दाणे येण्याच्या आधी हे कणीस कसं आहे तर त्याला दाणे नाहीये तर ते काय नुसतं भूस किंवा आसार आहे ते तसं. आणि दाणे आल्यानंतरचं कणीस हे दोन्ही एकमेकांच्या नंतर आधी असे आहेत. म्हणजे आधी ते दाणे येण्याच्या आधीचं कणीस हे आपण बघतो आणि दाणे आल्यानंतरचं कणीस पण हे दोन्ही एकानंतर एक वाढत जातात. त्याप्रमाणे उघड अनादी सिद्ध असलेले व एकमेकात मिसळलेले हे प्रकृती पुरुष जुळ्यासारखे आहेत असे समज. म्हणजे प्रकृती पुरुषांचं हे वर्णन करण्याकरता हे 2-3 दृष्टांत हे माऊलींनी दिलेले आहेत. अरे क्षेत्र या नावाने जे सर्व सांगितले
तेच येथे प्रकृती होय असे समजावे. आता आपल्याला क्षेत्र हे आपल्याला सर्वांना माहिती झालेलं आहे. जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे शब्दप्रयोग आपल्याला माहिती झालेले आहेत, परिचित आहेत. क्षेत्र म्हणजे हे शरीर किंवा इंद्रिय आणि हे सगळं जे आहे हे क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र म्हणजेच प्रकृती आहे असे समज. आणि क्षेत्रज्ञ ज्याला आम्ही क्षेत्रज्ञ म्हटलं, तो पुरुष आहे असं समज. आम्ही अन्यथा काही बोलत नाही. यास ही निरनिराळी नावे आहेत, परंतु ज्याच्याविषयी निरूपण करावयाचे ते वेगळे नाही, हे वर्म तू वारंवार चुकू नकोस. अर्जुना, केवळ जी सत्ता म्हणजे सदत्व तिला पुरुष हे नाव आहे आणि संपूर्ण क्रियेस प्रकृती हे नाव आहे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकारांचा समुदाय सत्व, रज, तम हे 3 गुण हा सर्व समुदाय हा प्रकृतीपासून झाला आहे असं समज आणि ही प्रकृतीच कर्माच्या उत्पत्तीला कारण आहे. तर आता आपण हे पुरुष हा शब्द इथं नवीन आलेला आहे. तर आपण इथं माऊलींनी हे सांगितलं, की पुरुष म्हणजे नेमकं काय? तर पराप्रकृती आणि अपराप्रकृती आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं होतं, की पराप्रकृती म्हणजे क्षेत्रज्ञ. अविद्या उपाधीने युक्त असणारा क्षेत्रज्ञ म्हणजे पराप्रकृती हे आपण पाहिलेलं होतं. तर क्षेत्रज्ञालाच इथं पुरुष असं म्हटलेलं आहे. आमच्या डोक्यामध्ये पुरुष म्हटलं की स्त्री पुरुष असे हा पुरुष असं निर्माण होतं. पण इथं हा भेद अपेक्षित नाही. स्त्री पुरुष हा भेद इथं अपेक्षित नाहीये. तर पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ. क्षेत्रज्ञ हा कसा आहे आपण बघितलेला आहे. म्हणजे पराप्रकृती कशी आहे? तर क्षेत्रज्ञ हा प्रत्यगात्म स्वरूप आहे. चैतन्य स्वरूप आहे. प्रकाश स्वरूप आहे. आणि क्षेत्र कसं आहे? क्षेत्र म्हणजे हे आम्हाला जे दिसतं ते शरीर. तर हे कसं आहे? तर हे जड आहे, अचेतन आहे, दृश्य आहे. म्हणून इथं क्षेत्रज्ञ ही पराप्रकृती आणि क्षेत्र ही अपराप्रकृती आहे. म्हणून पराप्रकृतीलाच इथं क्षेत्रज्ञ किंवा पुरुष म्हटलंय. आणि अपराप्रकृतीपेक्षा क्षेत्रज्ञ स्वरूपाची ही पराप्रकृती ही कशी आहे? तर ही उत्कृष्ट आहे. का बरं उत्कृष्ट आहे? तर ही चेतनात्मक आहे, प्रकाश स्वरूप आहे आणि ही पराप्रकृती ही अपराप्रकृतीला चैतन्य देते. अपराप्रकृती ही जड आहे. म्हणजे क्षेत्र, क्षेत्रज्ञ, क्षेत्रज्ञालाच पुरुष म्हटलं आणि क्षेत्र म्हणजेच प्रकृती. प्रकृती पुरुष, क्षेत्र क्षेत्रज्ञ, शक्ती शिव, शिवशक्ती. ही सगळी वेगवेगळी नावं आहेत, पण याचा अर्थ हा एकच आहे. तर असा हा पुरुष आणि प्रकृती हे दोन्हीही अनादी आहेत. म्हणजेच पराप्रकृती आणि अपराप्रकृती या दोन्हीही परमेश्वराच्या अधीन असून त्या अनादी आहेत. आता आपण थोडस परत मागचं थोडीशी उजळणी करूया. आपण काय बघितलं होतं, की परब्रह्म परमात्मा हा कसा आहे? अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आणि या परब्रह्म परमात्म्याला एकोहम बहुस्याम अशी स्फूर्ती झाली, स्फुरण झालं आणि या परब्रह्म परमात्म्यापासून ही माया तयार झाली, पराप्रकृती तयार झाली आणि अपराप्रकृती तयार झाली. आता ही माया म्हणजेच ही प्रकृती ही काय करते? या प्रकृतीपासून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. मग ही कशी सृष्टी निर्माण झाली हेही आपण बघितलं होतं. थोडक्यात आपण उजळणी करूया. कारण हे कसं आहे, हा खूप अवघड विषय आहे आणि हे पुन्हा पुन्हा आपण जर उजळणी नाही केली, तर हे आपल्याला लक्षात येणार नाही. तर प्रकृतीपासून सूक्ष्म पंचमहाभूत निर्माण झाली. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आणि या सूक्ष्म पंचमहाभूतांपासूनच 3 गुण निर्माण झालेले आहेत. सत्वगुणापासून अंतःकरण तयार होतं. म्हणजे आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी यांच्या सत्वगुणापासून अंतःकरण निर्माण झालं. रजोगुणापासून कर्मेंद्रिय निर्माण झालेली आहेत. कोणती कर्मेंद्रिय? वाणी, हात, पाय, उत्सर्जन अवयव आणि जननेंद्रिय. हे कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून निर्माण झालेले आहेत. ज्ञानेंद्रिय ही सत्वगुणापासूनच निर्माण झालेली आहेत.
ज्ञानेंद्रिय कोणती? तर कर्ण, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि नाक. आता याच सूक्ष्म पंचमहाभूतांपासून सूक्ष्म शरीर तयार होते. पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार ही झाली अष्टधा प्रकृती. आणि मग या सूक्ष्म पंचमहाभूतांपासूनच स्थूल पंचमहाभूत निर्माण होतात. तेही कशी निर्माण होतात हे आपण बघितलेलं. ते आता फार काय आपण डिटेलमध्ये त्याच्यात जायला नको. पण एवढं आपण लक्षात ठेवूया की सूक्ष्म पंचमहाभूतांपासून स्थूल पंचमहाभूत निर्माण होतात आणि मग त्याच्यापासूनच स्थूल शरीर निर्माण होतात. म्हणजे तमोगुणापासून ही सगळी शरीर निर्माण झालेली आहेत. आणि ही कोणती कोणती शरीर निर्माण झाली? तर जरायुज, अंडज, उद्भिज आणि स्वेदज. जरायुज म्हणजे गर्भधारणा होऊन जी शरीर निर्माण होतात, म्हणजे मनुष्य किंवा मोठे पशु. अंडज म्हणजे अंडे उबवून जे शरीर निर्माण होतात, म्हणजे पक्षी किंवा सरपटणारे प्राणी यासारखे. उद्भिज म्हणजे जमीन दुबंगून वर आलेले, म्हणजे वृक्ष, लता, वेली. आणि स्वेदज म्हणजे मॉइश्चर मधून निर्माण झालेले, म्हणजे कृमी, कीटक यासारखी. ही जी शरीर आहेत ही तमोगुणातून निर्माण झालेली आहेत. तर हे आपण थोडंसं बघितलं होतं. मग आता शास्त्रामध्ये एकूण 5 वस्तू या अनादी सांगितलेल्या आहेत. अनादी म्हणजे कुठून निर्माण झाल्या हे सांगता येत नाही, म्हणजे त्या अनादी. कोणत्या 5 वस्तू? परमात्मा, परमेश्वर, जीव, प्रकृती आणि संसार. तर यापैकी फक्त परमात्मा हा अनादी आणि अनंत आहे. म्हणजेच तो आदी अंत रहित आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, पारमार्थिक सत्य आहे. आणि इतर ज्या 4 गोष्टी आहेत, परमेश्वर, जीव, प्रकृती आणि संसार, ह्या मात्र अनादी आहेत, पण आत्मज्ञानाने सर्वांचा निराश होत असल्यामुळे त्या शांत आहेत. आता इथं आपण थोडंसं परमेश्वर म्हणजे काय ते पाहूया. आपण हे बघितलं की सच्चिदानंद स्वरूप परब्रह्माची प्रकृती ही उपाधी आहे. म्हणजे आपण जे सूर्याचं प्रतिबिंब हे जे उदाहरण बघितलं होतं की सूर्याचं प्रतिबिंब बादलीमध्ये पडलं, म्हणजे ते पाणी ही उपाधी झाली प्रतिबिंब पडण्यासाठी. भिंतीवर प्रतिबिंब पडू शकत नाही. तसंच परब्रह्मा स्वरूपाची परब्रह्माची जी प्रतिबिंब पडायचं आहे, ते कुठेतरी पडण्यासाठी काहीतरी उपाधी हवी आहे. आणि मग ती उपाधी ही प्रकृती आहे. आणि मायेच्या उपाधीने युक्त असणाऱ्या परब्रह्माला मायायुक्त सोपाधिक ब्रह्म किंवा परमेश्वर असं म्हणतात. आम्हाला परमेश्वर जास्त जवळचा वाटतो, कारण तो आम्हाला दिसतो. दिसतो म्हणजे काय? की आम्ही त्याची मूर्ती बनवतो आणि त्या मूर्तीमध्ये आम्ही परमेश्वर बघतो. आम्ही एखादा फोटो समोर ठेवतो, त्या फोटोमध्ये आम्ही परमेश्वर बघतो. परब्रह्म परमात्म्याचं आम्ही अ, स्वरूप जाणू शकत नाही, हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. कोणत्याही प्रमाणाने त्याचं स्वरूप हे जाणता येणं शक्य नाही. मग आम्ही परमेश्वर आम्हाला जवळचा वाटतो, कारण आम्हाला त्याचा फोटो दिसतो, त्याची मूर्ती दिसते. आणि म्हणून मायेच्या उपाधीने युक्त असणाऱ्या परब्रह्माला परमेश्वर असं म्हणतात. माया उपाधीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब म्हणजे परमेश्वर आहे. प्रतिबिंब स्थानीय परमेश्वराला निर्विशेष परब्रह्म स्वरूप हेच अधिष्ठान आहे. आणि हे परब्रह्म हे मायेच्या विकारानं कधीही विकारी होत नाही किंवा लिप्त होत नाही किंवा स्पर्शित होत नाही. ते कसं आहे? परब्रह्म हे नित्य कूटस्थ आहे, असंग, चिद्रूप, साक्षी चैतन्य स्वरूप आहे. कूटस्थ म्हणजे ते आधार स्वरूप आहे, ते असंग आहे, साक्षी स्वरूप आहे, ते कशातही लिप्त होत नाही, कशातही गुंतत नाहीये. म्हणजेच केवळ निर्विशेष परब्रह्म किंवा केवळ माया म्हणजे परमेश्वर नाहीये, तर माया उपाधियुक्त परब्रह्माला परमेश्वर असं म्हणतात. भगवंत काय म्हणतात की माझ्याशिवाय, मायायुक्त ब्रह्माशिवाय या विश्वाच्या निर्मितीचे अन्य कोणीही कारण नाही. जे मी परमेश्वर हे सर्व स्थूल सूक्ष्म कारण जगताचे कारण आहे. ते परब्रह्म परमात्मा एकटा काही करू शकत नाही.
माया एकटी काही करू शकत नाही. कारण मायेला अधिष्ठान हे परब्रह्माचं आहे आणि परब्रह्म एकटा काही करू शकत नाही, कारण तो कसा आहे? असंग आहे, साक्षी आहे आणि म्हणून या विश्वाची निर्मिती कोणी केलेली आहे? तर मायायुक्त ब्रह्मानी ह्या विश्वाची निर्मिती ही केलेली आहे. मग आपण आता मगाशी बघितलं तसं, की विश्वाची निर्मिती जर करायची असेल, तर त्यामध्ये सुद्धा विशिष्ट क्रम आहे. व्यवहारामध्ये सुद्धा कोणतीही गोष्टीची निर्मिती ही एकदम होत नाही. म्हणजे आता आपण एक इमारतीचं जर उदाहरण घेतलं, तर इमारत बांधायची असेल, तर काय करायला लागेल? तर प्रथम ती इमारत कशी असावी? त्याचे डिझाइन काढलं जाईल. ती कुठं असेल? ते ठरवलं जाईल आणि त्या डिझाइन प्रमाणे तिथे उभी राहील का? हे ठरवलं जाईल. म्हणजे ती इमारत जर बांधायची असेल, तर प्रथम आपल्या मनामध्ये त्या इमारतीचं चित्रण केलं जातं आणि त्यानंतर त्या कल्पनेवर हुकूम ही इमारत निर्माण केली जाते. तसंच हे विश्व निर्माण करण्यापूर्वी त्या परमेश्वरानं हे विश्व पाहिलं आणि ही पाहण्याची क्रिया ही फक्त सचेतन किंवा चेतनशील वस्तूमध्येच शक्य आहे. प्रकृती कशी आहे? ती जडात्मक आहे. जड आहे, अचेतन आहे. त्यामुळं पाहण्याची क्रिया ही प्रकृतीमध्ये शक्य नाहीये. म्हणजे एकोहम बहुश्याम ही जी परब्रह्म परमात्म्याने परब्रह्म परमात्म्याला स्फुरण झालं, हा बहुभवनाचा संकल्प हा जड स्वरूप असणाऱ्या प्रकृतीमध्ये शक्य नाहीये. कारण कामना किंवा संकल्प करणं हा जड अचेतन वस्तूचा धर्म नाहीये. तर ते कुणाचा धर्म आहे किंवा कुणाचं लक्षण आहे? तर ते चेतनशील वस्तूचं लक्षण आहे. आणि म्हणून परब्रह्म परमात्मा आणि माया यांच्या संयोगाने या विश्वाची निर्मिती झालेली आहे. म्हणजे थोडक्यात परब्रह्म परमात्म्यापासूनच या सगळ्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. आणि इथं मागच्या वेळेला आपण हे एक कोळ्याचं उदाहरण घेतलेलं होतं किंवा स्वप्नसृष्टीचं उदाहरण घेतलेलं होतं. तर त्याप्रमाणे हे परब्रह्म परमात्म्यापासून हे विश्व हे निर्माण झालेलं आहे. आता या आत्मस्वरूपापासून पंचमहाभूत निर्माण झाली, सगळ्या प्रकारचे जीव निर्माण झाले. हे कसे निर्माण झाले हेही आता आपण टप्प्याटप्प्याने बघितलं. म्हणून हे ब्रह्मस्वरूप हेच प्रत्येक जीवाचं प्रत्येगात्म स्वरूप आहे. म्हणजे आपण जर फॅमिली ट्री काढत गेलो, तर आपल्या लक्षात येईल, की वरती परब्रह्म परमात्मा आहे आणि जर आपण एक खाली येत गेलो, तर शेवटचे शरीर म्हणजे अगदी कृमी कीटक इथं सुद्धा परब्रह्म परमात्मा आहे. कारण फॅमिली ट्री जर बघितलं तर वरती कोण आहे? परब्रह्म परमात्माच आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, की मीच या सर्व विश्वाचे अधिष्ठान असून सर्व विश्व हे माझ्यामध्येच आश्रित आहे आणि मीच सर्व विश्वाला अंतर्बाह्य व्याप्त केलेलं आहे. आणि इथं 7व्या अध्यायामध्ये आपण जे बघितलं होतं, की सूत्रे मणिगणा इव. म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे एकाच दोऱ्यामध्ये अनेक मणी ओवले जातात आणि त्या सूत्रामध्ये ते बद्ध होतात. ते सूत्र त्या सगळ्या मण्यांच्या मधून आरपार जाते आणि त्या सर्व मण्यांना एकत्रित करते, बद्ध करते आणि त्या मण्यांना अधिष्ठान स्वरूपाने राहते. आपल्याला काय दिसतात? बाहेरचे मणी दिसतात. आपल्याला आतला दोरा दिसतो का? नाही दिसत. तसं हे सर्व विश्व भगवंत म्हणतात, की माझ्यामध्येच ओवलेलं आहे. दोऱ्यामध्ये ओवलेले मणी त्या दोऱ्यामध्ये बद्ध होतात. दोऱ्यामुळेच ते सर्व मणी हे एकाच ठिकाणी नियमितपणाने, सुसूत्रपणाने बद्ध होतात. त्या आपल्याला डोळ्यांना मणी दिसतात. ते सूत्र हे मण्यांच्या मधून आरपार गेलेलं असल्यामुळं आपल्याला सूत्र दिसत नाही. पण तरीही आपल्याला हे माहिती असतं, की सर्व मण्यांना हा दोरा हेच अधिष्ठानभूत आहे. ह्या दोरा तुटला, तर हे सगळे मणी हे इतस्ततः विखरतील. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मण्यांना आधार देणारं जे दोरा आहे, त्याप्रमाणे मी परमात्मा म्हणजे जणू काही सूत्र आहे. आणि हे सर्व दृश्यमान, नामरूपात्मक, चराचरात्मक, स्थूलापर्यंत असणारे स्थूल, सूक्ष्म कारण विश्व
हे सर्व माझ्यामध्येच ओतप्रोत भरलेले आहे. सूत्ररूप असणाऱ्या माझ्यामध्ये म्हणजेच परमेश्वरामध्ये हे जणू काही ओवलेले आहेत. आणि मग भगवंत काय म्हणतात, की मीच सगळीकडे भरून राहिलेलो आहे. विश्वाच्या प्रत्येक कणाकणामध्ये माझेच रूप साठवलेले आहे. आणि आपण एक भजन म्हणतो बघा, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्यचंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे. सगळीकडे परमेश्वर आहे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे आणि हे सर्व विश्व ही परमेश्वराची विभूती आहे, महिमा आहे. या विश्वामध्ये असे एकही स्थान नाही, की जिथं परमेश्वराचं अस्तित्व नाही. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात, की मी सगळीकडे भरून आहे. मीच या विश्वाचं कारण आहे आणि माझ्या व्यतिरिक्त काहीही नाही. मीच विश्वाचं अधिष्ठान आहे आणि माझ्याच नियमाने हे सर्व विश्व चालतं. मी या विश्वाचा कोण आहे? चालक आहे, नियामक आहे, अधिपती आहे. आता इथे एक आपण शाळेचं समजा उदाहरण बघितलं. आवाज ऐकू येतोय ना? जातोय आवाज. येईल मध्ये मध्ये गेला आवाज. हां, हां. तर शाळेच्या उदाहरण कंटिन्यू. हां, ओके. तर आपण शाळेचं जर उदाहरण बघितलं, तर शाळेमध्ये मुलं जातात, ती वर्गामध्ये बसतात. वर्गामध्ये टीचर्स येतात, टीचर वर्ग कंट्रोल करतात. टीचरच्या वरचं कोण आहे? मुख्याध्यापक. मुख्याध्यापक काही ऑर्डर्स काढतात, त्याप्रमाणे टीचर्स क्लास घेतात आणि त्याप्रमाणे मुलंही शिकत असतात. मुलांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं कोण असतं? त्यांचे टीचर्स आणि त्याच्याबरोबर मुख्याध्यापक. पण ॲक्चुअल शाळा कशी चालावी हे ठरवणारे त्याही मागचे कोण असतात? तर ट्रस्टी असतात. शाळेचे जे ट्रस्टी आहेत, ते खरं तर सगळे निर्णय घेत असतात किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्याध्यापक वागत असतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे टीचर्स हे वागत असतात. पण मुलांना ट्रस्टी दिसतात का? मुलांना ट्रस्टी दिसत नाहीत. मुलांना मुख्याध्यापक दिसतात. त्याप्रमाणे आम्हाला भगवंत दिसू शकत नाही. पण भगवंताच्या इच्छेने हे सगळं विश्व हे चालू आहे. त्याचप्रमाणे कंपनीचं जर उदाहरण आपण घेतलं, तर कंपनीमध्ये सीईओ असतो आणि त्या सीईओच्या मताप्रमाणे किंवा त्या सीईओच्या निर्णयाप्रमाणे सगळी कंपनी चालत असती. सीईओच्या पासून कंटिन्यू परत. काय होतं, एक फोन येतोय त्यामुळे ते कट होतंय. तर सीईओ जर बघितलं तर सीईओच्या मताप्रमाणे सगळेजण काम करत असतात. पण सीईओला ताकद देणारं कोण आहे? तर सीईओला ताकद देणारे बोर्ड ऑफ मेंबर्स आहेत. म्हणजेच बोर्ड ऑफ मेंबर्स हे प्रमुख आहेत आणि ते बोर्ड ऑफ मेंबर्स जे काही निर्णय घेतात, ते निर्णयाच्या अधीन राहणं हे सीईओचं काम आहे. पण कर्मचाऱ्यांना कोण दिसतंय? सीईओ दिसतोय. कर्मचाऱ्यांना बोर्ड ऑफ डायरेक्टर्स दिसत नाहीयेत. तसं हा आम्हाला कोण दिसतं, की आम्हाला हे विश्व दिसतंय. आम्हाला या विश्वामध्ये चालणारी सगळी शरीरं दिसतात किंवा जड गोष्टी दिसतात. पण त्यामागे असणारी जी सत्ता आहे, ती आम्हाला दिसू शकत नाही. आणि ते समजावून घेणं हे आमचं मुख्य कर्तव्य आहे. ही जी नियामक शक्ती आहे किंवा ही जी सत्ता आहे, ही आम्ही समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, की या विश्वामध्ये मी कर्तुम अकर्तुम आहे. म्हणजे करता करविता हा मीच आहे. ते सर्वांना तारणाराही मीच आहे आणि मारणाराही मीच आहे. मग या विश्वामध्ये आपला रोल काय? भगवंत म्हणतात अर्जुनाला, की तुझा रोल काय आहे? तर निमित्त मात्रम भवसव्य साचिन. या अर्जुनाला जो मोह झाला होता किंवा अर्जुनाला जे असं वाटत होतं, की मी या लोकांना मारेन आणि मी ह्या लोकांच्या मरणासाठी कारणीभूत होईल, की मी माझ्या गुरूंना कसं मारू किंवा मी माझ्या आजोबांना कसं मारू. तर त्यावेळी अर्जुनाला भगवंत सांगतात, की निमित्त मात्रम भवसव्य साचिन. तू फक्त निमित्त मात्र आहेस.
आणि सर्व जीव हे कठपुतली बाहुल्यांच्या प्रमाणे असून मीच या सर्व जीवांना खेळवतो. म्हणजे सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये हा परमेश्वर राहतो. यंत्रावर आरूढ झालेल्या या सर्व जीवांना मायेच्या साह्याने नियमित करतो. ज्याप्रमाणे रथचक्राचे हे सर्व आरे हे रथनाभीमध्ये जणू काही समर्पित होतात. रथनाभी आपल्या डोळ्यासमोर रथाचं चक्र आणा आणि या रथनाभीमध्ये रथनाभी म्हणजे रथाचं मधला बिंदू. तर या रथनाभीमध्ये केंद्रबिंदू असतो. हा स्थिर आहे, अचल असतो. आणि या रथनाभीमध्येच रथाचे सर्व आरे हे फिक्स केलेले असतात, बद्ध असतात. आणि ते आरे या नाभीभोवती भ्रमण करतात. नाभी मात्र स्वतः स्थिर आहे, पण ती स्वतः स्थिर राहून तिच्या भोवती फिरणाऱ्या आऱ्यांना शक्ती देते, सामर्थ्य देते आणि त्यांना नियमित करते. आणि त्याच वेळी ते रथचक्र हे व्यवस्थित, नियमित, सुसूत्रपणे गतिमान होते. त्याप्रमाणे हे विश्वचक्र आहे. आणि या विश्वचक्राची नाभी म्हणजेच केंद्रस्थान कोण आहे? तर परमेश्वर आहे. आणि हे सर्व दृश्य विकारमान जगत, सर्व जीव म्हणजेच जणू काही आरे आहेत. म्हणून या सर्व जीवांचे अधिष्ठान, आश्रय हे बाहेर नाहीये, तर आत आहे. परमेश्वर हा अंतर्यामी स्वरूपानेच सर्व विश्वावर, जीवांच्यावर नियमन करतो. आणि आत म्हणजे कुठे आहे? तर तो क्षेत्रज्ञ आहे आणि तो पुरुष आहे. म्हणून या विश्वाचा केंद्रबिंदू हा बाहेर नाहीये, तर तो माझ्यामध्येच आहे. मी म्हणजेच प्रत्येगात्म स्वरूप असणारं ब्रह्म चैतन्य हेच सर्व विश्वाचे रथनाभीप्रमाणे अधिष्ठान आहे. पण आम्ही काय करतो? आम्ही परमेश्वर कुठे शोधतो? हा बाहेरच आम्ही शोधतो. आम्ही परमेश्वर बाहेर देवळामध्ये शोधू, आम्ही परमेश्वर हा तीर्थयात्रेला शोधू. पण आमच्या हे लक्षात येत नाही की परमेश्वर हा सगळीकडेच आहे आणि बाहेर न शोधता पहिल्यांदा आम्ही तो आमच्यामध्ये शोधला पाहिजे. आणि हा संत कबीरांचा हा जो अभंग आहे हाही आपण बघितला होता की लहर धुंडे लहर को, कपडा धुंडे सूत, जीव धुंडे ब्रह्म को, तीनो ऊत के ऊत. लाठ ही पाण्याला शोधतीये, वस्त्र म्हणजे सूत हे धाग्याला शोधते आणि जीव हा ब्रह्मस्वरूपाला शोधतो. आणखीन एक शास्त्रामध्ये दृष्टांत दिलेला आहे आणि तो म्हणजे कापड हे तंतूंमध्येच आहे, सूत्रामध्येच मणी आहेत. त्याप्रमाणे माझ्यामध्येच हे विश्व अनुस्यूत आहे असं भगवंत म्हणतात. वस्त्राचं स्वरूप पाहिलं तर उभा आणि आडवा धागा मिळून कापड बनतं. आम्हाला माहितीये की वस्त्र कसं तयार होतं, तर उभा धागा होतो, मग आडवा धागा होतो आणि हे सगळे असे धागे विणले जातात तेव्हा त्याचं कापड बनतं. म्हणजे तंतू हे कापडाला अंतर्बाह्य व्याप्त करतात. कापड बघितल्यानंतर आता तंतू कुठे दाखव असं म्हटलं तर दाखवता येईल का? नाही. तंतू हेच कापडाचे आश्रय आहे, अधिष्ठान आहे. जे कापड आणि तंतू हे भिन्न नाहीये, तर एकच आहेत. त्याप्रमाणे विश्व आणि मी भिन्न नसून एकच आहे. माझ्यामध्येच हे सर्व विश्व ओवलेले आहे असं भगवंत म्हणतात. सूत्रे मणिगणा इव. आपण जे सूर्याचं उदाहरण घेतलं होतं की सूर्याचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडतं. व ते पाणी कसंही असेल म्हणजे गंगेचं शुद्ध पाणी असेल, पवित्र पाणी असेल किंवा अशुद्ध, मलिन, अस्वच्छ पाणी असेल, या दोन्ही मध्ये काहीही भेद नाही. तसंच मातीच्या घटामधील आकाश आणि सुवर्णाच्या घटामधील आकाश यामध्ये वस्तुतः भेद नाही. ही उपाधी आहे. उपाधीच्या दृष्टीने भेद आहे, पण उपाधीच्या दृष्टीने नाम, रूप, उच्च, नीच हे भेद आहेत. पण तरीही त्या गुणधर्मांनी आकाश कधीही लिप्त होत नाही, स्पर्शित होत नाही, परिणामी होत नाही. पण आमच्यासारखे लोक मात्र काय होतं की उपाधीलाच आम्ही सत्यत्व देतो आणि मग आम्ही नानात्व, अनेकत्व असे भेद बघतो. तर हे आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे की घट, माठ, रांजण, सुरई, मडके हे सगळे एकाच मातीमधून निर्माण झालेले आहेत. माती हेच सगळ्यांचं अधिष्ठान आहे.
नामरूप बदलली. तिथं घट झाला, माठ झाला, रांजण झालं, मडके झाले, सुरई झाली. आकार बदलले, रूप बदलले, प्रकार बदलले. पण या सगळ्यामध्ये अनुस्यूत कोण आहे? तर माती आहे. माती हीच अनुस्यूत आहे, तीच ओतप्रोत आहे, अंतर्बाह्य व्याप्त आहे. आणि माती हेच सत्य आहे. आणि आम्हाला जे दिसतं, म्हणजे आम्हाला वरून ते घट दिसतो, रांजण दिसतो, माठ दिसतो किंवा रंग, रूप, आकार हे जे सगळं दिसतं, हे सगळं मिथ्य आहे, भासात्मक आहे. हा सगळा नामरूपांचा गलबला आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कापडावर विणतो, कापडावर आपण एखादा डोंगर काढला, सूर्य काढला, पक्षी काढला, वृक्ष, नदी, दगड, मंदिर, अगदी लहान मुलं काढली, मोठी माणसं काढली, स्त्री काढली. हे सगळं आपण इतकं हुबेहूब काढतो की दिसताना माणूस जणू काही जिवंत दिसतो. वृक्ष सुद्धा हलताना दिसतो. आता मध्ये व्हॉट्सअपवर काही इमेजेस आल्या होत्या की एका महिलेनं रांगोळी काढली. म्हणजे ती जी साडी नेसायची त्याचीच ती रांगोळी काढत होती. ती इतकी हुबेहूब होती की जर आपल्याला सांगितलं नाही तर अक्षरशः ती साडीच आहे असं आम्हाला वाटेल. की म्हणजे त्याच्या काही चित्रांमध्ये तर तिनं हँगर सुद्धा काढलेला होता. म्हणजे त्या हँगरला ती साडी लटकवलेली आहे. इतकं हुबेहूब तिनं ते चित्र रांगोळीमध्ये काढलेलं होतं. म्हणजे अगदी त्या समजा कापडावर दगड काढला तर तो दगडासारखाच अचेतन वाटतो. पण जेव्हा आम्हाला हे माहिती होतं की ती रांगोळी आहे, तेव्हा आमच्या लक्षात येतं की ती ही भासमान आहे. त्यामुळं जेव्हा कापडावरचे आम्ही हे चित्र बघतो वेगवेगळे, तेव्हा आम्हाला एखादं लहान मूल जेव्हा ते बघेल, तेव्हा ते काय त्याला ते खरंच वाटेल. पण आम्हाला हे माहिती असतं की हे सगळे एकाच धाग्यापासून निर्माण झालेले आहे. म्हणजे एकच धागा त्या सर्व भिन्न-भिन्न नामरूपांच्या मधून अनुस्यूत होतो. एकाच धाग्यामधून अनेक नाम, अनेक रूप, चेतन, अचेतन हे सगळे निर्माण होतात. डोळ्यांना या सगळ्यांमध्ये भेद दिसतो. म्हणजे डोंगर दिसेल, नदी दिसेल, पुरुष दिसतील, स्त्री दिसतील, लहान मुलं दिसतील. पण बुद्धीला मात्र त्या सर्वांच्या मध्ये ओतप्रोत अनुस्यूत जाणारा धागा दिसतो. त्या धाग्याचं शेवटचं टोक जर ओढलं तर आपोआप सगळं दृश्य त्या धाग्यामध्ये विरून जाते. त्याचप्रमाणे हे विश्व सुद्धा परमेश्वरामध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे एखाद्या वस्त्रावर अनेक चेतन, अचेतन वस्तू जर काढल्या तर त्या वस्त्रांना वस्त्र हे अधिष्ठान आहे. म्हणून त्या पटावरील चित्रांच्या प्रमाणच ब्रह्माजीपासून स्तंभापर्यंत सगळे प्राणी मात्र तसेच सगळे जड पदार्थ हे सुद्धा परमात्मा स्वरूपामध्येच आश्रित आहेत. हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा मग आम्हाला हळूहळू हे परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते जाणवायला लागेल. म्हणजे आता आम्हाला लक्षात यायला लागलेलं आहे की 5 गोष्टी आम्ही ज्या मगाशी बघितल्या की परमात्मा, परमेश्वर, जीव, प्रकृती आणि संसार. म्हणजे फॅमिली ट्री जर आम्ही डोळ्यासमोर आणली तर लक्षात येईल की परमात्मा आहे. परमात्माच्या खाली परमेश्वर आहे. परमेश्वर म्हणजे आपण आता बघितलं की माया उपाधियुक्त परब्रह्म, परमात्मा म्हणजेच परमेश्वर. आता या परमेश्वरापासून हे सगळे जीव निर्माण झालेले आहेत. जीव म्हणजेच क्षेत्रज्ञ, म्हणजेच जे प्रतिबिंब पडलेला आहे प्रत्येक शरीरामध्ये तो जीव आहे, म्हणजेच क्षेत्रज्ञ आहे, म्हणजेच पुरुष आहे. आणि मग त्यांच्यापासून सगळी प्रकृती निर्माण झालेली आहे आणि संसार निर्माण झालेला आहे. मग आता आम्ही बघितलं की परब्रह्म, परमात्मा हा अनादी आहे, अनंत आहे आणि यांच्यापासून हे सगळे निर्माण झालेले असल्यामुळे ते अनादी आहेत, पण ते शांत आहेत. कारण आत्मज्ञानाने या सगळ्याचा निराश होतो. हे सगळे म्हणजे परमात्म्या व्यतिरिक्त हे सगळे शांत आहेत, अनित्य आहेत, नाशवान आहेत, अध्यस्त आहेत, भासात्मक आहेत. आता इथे भगवंत म्हणतात की प्रकृती म्हणजेच हे सर्व दृश्यात्मक विश्व आणि पुरुष म्हणजे काय? जीव किंवा क्षेत्रज्ञ हे अनादी आहेत. हे अनादी अविद्येमधून निर्माण झालेले आहेत. अविद्येला सुरुवात कुठून झाली किंवा अविद्येचे कारण काय हे कधीच सांगता येत नाही आणि म्हणून तिला अनादी अविद्या म्हणतात. पण ज्ञानाने अविद्येचा निराश होतो
म्हणून ती शांत आहे. त्यामुळे प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत आणि त्यामधून हे सर्व विकार आणि गुण हे निर्माण झालेले आहेत. देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अहंकार तसेच शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे पंच विषय जे 5 विषय आहेत हे ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. आणि आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी ही सूक्ष्म पंचमहाभूत हे सगळे विकार हे प्रकृतीचे विकार आहेत. आता आणखीन काय काय प्रकृतीमधून निर्माण झालंय तर सुख, दुःख, इच्छा, द्वेष, लोभ, मोह, काम, संकल्प, शमदम, भ्रम, प्रमाद हे जे सगळे विकार आहेत हे सगळे गुण हे सुद्धा प्रकृतीमधूनच निर्माण झालेले आहेत. इतकंच काय तर पाप पुण्य हे सुद्धा प्रकृतीमधूनच निर्माण झालेले आहेत. ज्याप्रमाणे बीजामधून अंकुर, बांधा, शाखा, प्रतिशाखा, पाने, फुले म्हणजे आपण एक झाड कसं निर्माण होतं तर एक बी आहे, त्या बीमधून छोटस एक अंकुर निर्माण झाला, मग तो अंकुर वाढला, त्या अंकुरामधून त्याचा देठ किंवा फांद्या वेगवेगळ्या निर्माण झाल्या, म्हणजे बुंधा तयार झाला, मग त्या बुंध्याला वेगवेगळ्या शाखा आल्या, त्या शाखांना प्रतिशाखा आल्या, वेगवेगळी पानं, फुलं, फळं हे सगळं असं झाड हे निर्माण झालं. त्याप्रमाणे म्हणजे हे सगळं बीजामधून निर्माण झालं. त्याप्रमाणे अव्यक्त स्वरूपाच्या त्रिगुणात्मक प्रकृतीमधून हे सगळे विकार हे निर्माण झालेले आहेत. आणि हे आत्म्याचे गुण नाहीत हे आम्ही समजणं हे गरजेचं आहे. कारण आत्मा कसा आहे तर हा निरवयव आहे, असंग आहे, अविकारी आहे, क्रियारहित आहे. त्यामुळे आत्म्यामधून कोणत्याही प्रकारची निर्मिती होऊ शकत नाही. स्वतःला भोक्ता म्हणून घेणाऱ्या जीवाच्या वासनेमुळे प्रकृतीच्या त्रिगुणांमध्ये विषमता निर्माण होते. आता त्रिगुण कोणते आहेत तर सत्व गुण, रजोगुण आणि तमोगुण. तर या त्रिगुणांमध्ये विषमता निर्माण होते आणि विषमता निर्माण होऊन प्रकृती स्वतःच गुणस्वरूपाने विकार पावते. जेव्हा अव्यक्त अवस्थेमध्ये असते प्रकृती तेव्हा ते सत्व, रज, तम हे गुण साम्यावस्थेमध्ये असतात. ते तिन्ही गुण जेव्हा साम्यावस्थेमध्ये असतात तेव्हा ते अव्यक्त अवस्थेमध्ये असतात. पण तेव्हा तिथं कोणत्याही प्रकारची निर्मिती होत नाही. पण भोक्त्याच्या वासनेमुळे गुणवैषम्य निर्माण होतं. म्हणजेच काय, ज्याप्रमाणे आमची वासना आहे मग ती सत्व अधिक असेल, सत्वगुण किंवा रजोगुण असेल किंवा तमोगुण असेल, त्या वासनेच्या मुळे गुणांमध्ये साम्यावस्था राहत नाही, तर त्यामध्ये गुणवैषम्य निर्माण होतं आणि त्यामुळे विश्वाची निर्मिती होते. आणि यावरून हे सर्व गुण आणि विकार हे प्रकृतीचे कार्य आहे हे आम्हाला समजतं. पण आत्मा मात्र अकर्ता आहे, अभोक्ता आहे, अविकारी आहे, निर्गुण आहे हे सिद्ध होतं. आता हे सगळे गुणविकार हे प्रकृतीमधून कसे संभवतात याचं स्पष्टीकरण भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. तर पुढचा श्लोक आणि ओव्या आपण बघूया. कार्यकारण स्वाती हा स्वाती मी वाचू का? ती वाचते. हा हा हा. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृती रुच्यते, पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी, मगतिया लाविती वेधी कारणाच्या. तेची कारण ठाकावया, जे सूत्र धरणे उपाया, तया नाव धनंजया कार्यपैगा. आणि इच्छा मदाच्या थावी, लागली मना ते उठवी, ते इंद्रिये रहाटावी, हे कर्तृत्व पैगा. म्हणून तिन्ही या जाणा, कार्यकर्तृत्व कारणा, प्रकृती मूळ हे राणा. सिद्धांचा म्हणे एवं तिहीचेनी समावाये, प्रकृती कर्मरूपे होय. परिजया गुणा वाढे त्राये, त्याची सारिखी. जे सत्वगुणे अधिष्ठिजे, ते सत्कर्म म्हणिजे,
रजोगुणे निफजे मध्यमते जे का केवळ तमे होती जिये कर्मे निषिद्धे अधर्मे जाणतिये ऐसे निसंता संते कर्मे प्रकृती सव होते तयापासून निर्वाळते सुख दुःख गा असंती दुःख उपजे सत्कर्मी सुख निफजे तया दोहींचा बोलिजे भोगू पुरुषा सुख दुःखे जववरी निफजती साचोकारी तव प्रकृती उद्यमू करी पुरुष भोगी प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी जे आंबुली जोडी आंबुला खाय आंबुलिया आंबुलिये संगती ना सोये की किम आंबुली जगविये चोज ऐका. आपण आता आधी अर्थ बघूया श्लोकाचा. अर्थ बघूया आपण आधी. कार्य कार्य म्हणजे काय, तर मनाच्या प्रेरणेने इच्छित वस्तू मिळवण्याकरता इंद्रियांकडून होणारी क्रिया. कारण म्हणजे काय, तर ज्याविषयी इच्छा उत्पन्न झालेली असते तो पदार्थ किंवा इच्छित वस्तू. आणि कर्तृत्व म्हणजे काय, तर इच्छित वस्तूच्या प्राप्तीच्या उद्योगास मनाकडून होणारी प्रेरणारूप क्रिया. म्हणजे जी काही क्रिया घडते आपल्याकडून ते कर्तृत्व. कार्य, कारण आणि कर्तृत्व. तर या सर्वांना मूळ प्रकृती कारण आहे असे म्हणतात. आणि सुख दुःखाच्या भोगाला कारण पुरुष आहे असं म्हणतात. आधी आपण माऊलींनीच काय म्हटलंय श्लोकांमध्ये ते पाहूया. तेथे म्हणजे प्रकृतीच्या ठिकाणी अगोदर इच्छा आणि बुद्धी ही अहंकारास उत्पन्न करतात आणि मग त्या इच्छा जीवाला कारणाच्या म्हणजे इच्छित वस्तू मिळवण्याच्या नादी लावतात. हे सगळं आपण जे काही करतोय ना, हे प्रकृतीच्या मुळेच आहे किंवा मायेमध्येच आपण भरकटलेलो आहोत. कसं होतंय, तर आधी आपल्या मनामध्ये बुद्धीमध्ये ही इच्छा उत्पन्न होते आणि मग ती इच्छा एकदा निर्माण झाली, म्हणजे एखादी कार आहे, आम्हाला एखादी गाडी घ्यायची आहे, ही इच्छा आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि मग ती इच्छा निर्माण झाली की ती मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला सुरुवात करतो. म्हणजे कार्य, कारण आणि कर्तृत्व. होतं काय की आमच्या मनाच्या प्रेरणेने आम्हाला ती इच्छित वस्तू मिळावी अशी इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा निर्माण झाली म्हणजेच कारण. आणि कार्य म्हणजे काय, ती क्रिया, म्हणजे ती आम्ही मिळवण्यासाठी होणारे आमचे प्रयत्न. तर ज्याच्या प्राप्तीचा मनास चटका लागेल तो पदार्थ प्राप्त करून घेण्याकरता जे शारीरिक क्रियेचे सूत्र हातात धरून हलवावयाचे अर्जुना, या बाह्य प्रयत्नास कार्य असे म्हणतात. आणि मदाच्या आश्रयाने जीवास झालेली इच्छा मनाला चिथावते व नंतर ते मन इंद्रियांकडून इच्छित करवून घेते. इच्छेने उत्तेजित केलेल्या मनाकडून कर्मेंद्रियास होणाऱ्या या प्रेरणारूप क्रियेस अर्जुना कर्तृत्व असे म्हणतात. आणि म्हणूनच या तिन्ही कारण, कर्तृत्व आणि कार्य यांना प्रकृती ही मूळ आहे असे समज, असे सिद्धांचे राजे श्रीकृष्ण म्हणाले. याप्रमाणे या तिघांच्या समुदायाने प्रकृती कर्मरूप होते. आम्ही कर्मरूप का होतो, तर हे ह्याचं कारण आहे की कारण, कर्तृत्व आणि कार्य. आणि आमच्या मनामध्ये ती इच्छा निर्माण होते आणि मग आम्ही त्याप्रमाणे कार्य करायला लागतो आणि ते काम करतो, म्हणजे आमचं ते कर्तृत्व होतं. ज्या कर्माचा सत्वगुण अंगीकार करतो त्याला सत्कर्म म्हणावे. जे कर्म रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम जाणावे व जी कर्मे केवळ तमोगुणापासून होतात ती कर्मे ही शास्त्राविरुद्ध व निकृष्ट प्रतीची आहेत असे समजावे. अरे, याप्रमाणे बरी वाईट कर्मे ही प्रकृतीपासून होतात, मग त्या कर्मांपासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होय. आता इथं 14व्या अध्यायामध्ये जे येणार आहेत गुण त्याचं थोडस सुतोवाच इथं करून ठेवलेलं आहे की हे सत्व, रजो आणि तमोगुण यांचं इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सत्कर्म कुठलं, की जे कर्म सत्वगुणापासून निर्माण होतं ते सत्कर्म. रजोगुणापासून जे कर्म निर्माण होतं ते मध्यम आहे आणि जी कर्मे तमोगुणापासून होतात ती निकृष्ट प्रतीची आहेत
हे तुम्ही समजणं गरजेचं आहे. अरे, याप्रमाणे बरी वाईट कर्मे ही प्रकृतीपासून होतात. मग त्या कर्मांपासून जे उत्पन्न होते ते सुख दुःख होते. वाईट कर्मांपासून दुःख उत्पन्न होते आणि सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते. आणि त्या दोन्हींचा भोग हा पुरुषाला होतो असे म्हणतात. सुख दुःख जोपर्यंत खरोखर उत्पन्न होतात तोपर्यंत प्रकृती व्यापार करते व पुरुष भोगतो. इथं पुरुष म्हणजे क्षेत्रज्ञ हा अर्थ घ्यायचा आहे. आता हे कसं ते आपण थोडस पुढे बघूया. प्रकृती पुरुषांचा व्यवहार सांगाव्यास लागले असता तो अघटित आहे. कारण या व्यवहारामध्ये स्त्री मिळवते आणि नवरा आयता खातो. या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो व त्यांच्यात मेळही नसतो. परंतु बायको जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. इथं माऊलींनी हा दृष्टांतच घेतलेला आहे. प्रकृती पुरुष यासाठी प्रकृती म्हणजे स्त्री म्हटलेलं आहे आणि पुरुष म्हणजे पुरुष असं म्हटलेलं आहे. आता हा दृष्टांत आहे. ऍक्च्युली पुरुष म्हणजे स्त्री पुरुष असं नाही. तर इथे काय म्हटलेलं आहे की व्यवहारामध्ये स्त्री मिळवते आणि नवरा आयता खातो. हा थोडस काही ठिकाणी बघायला मिळतं. आणि या प्रकृती पुरुष रूप नवरा बायकोंचा संबंध नसतो, त्यांच्यात मेळही नसते आणि म्हणून बायको म्हणजेच प्रकृती ही जग प्रसवते हे आश्चर्य ऐक. आता थोडस आपण विस्ताराने हे बघूया माऊलींनी जे म्हटलेलं आहे ते. तर या ठिकाणी कार्य म्हणजे काय आहे, तर कार्य म्हणजे शरीर आणि करण म्हणजे इंद्रिय. आता शरीर हे आकाश वायू अग्नी आप पृथ्वी या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध हे 5 विषय सुद्धा त्यामधूनच निर्माण झालेले आहेत. म्हणून कार्य म्हणजे शरीर पंचमहाभूते आणि पंचविषय होत. आणि करण म्हणजे इंद्रिय. श्रोत्र त्वक चक्ष रसना घ्राणेंद्रिय ही पंच ज्ञानेंद्रिय. आणि पंचकर्मेंद्रिय कुठली, तर वाक पाणी पाद पाय उपस्थ ही पंचकर्मेंद्रिय. आणि मन बुद्धी चित्त अहंकार या सर्वांना मिळून करण असं म्हणतात. तसंच या इंद्रियांचा ज्यावेळी शब्दादी विषयांशी संयोग होतो त्यावेळी त्यामधून सुख दुःख शोक मोह याचा आपल्याला अनुभव यायला लागतो. म्हणजेच जेव्हा आम्ही इंद्रियांच्या मार्फत म्हणजेच मी हातांच्या मार्फत जेव्हा गुलाबजाम खाते तेव्हा मला आनंद होतो, मला सुख होतं. जेव्हा ते गुलाबजाम जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्यावेळेला मला अपचन होतं आणि मला दुःख होतं. म्हणजेच या सुख दुःख किंवा शोक आणि मोह ह्या प्रत्ययांचा अनुभव हा आम्ही केव्हा होतो, तर इंद्रियांचा ज्या वेळेला विषयांशी संयोग होतो. आणि हे सगळे प्रत्यय हे अंतःकरणामध्ये अनुभवायला येतात आणि त्यामुळे त्यांनाही करण असं म्हणतात. आणि अशा या सगळ्या कार्यकरण संघाताला प्रकृती हेच उपादान कारण आहे. आत्मा हा निरवयव आहे, निर्विशेष आहे आणि त्यामुळं निकृष्ट त्रिगुणात्मक अविद्या स्वरूप जडात्मक असणारी अपरा प्रकृती हेच या सर्व कार्यकरणाचे म्हणजेच या जन्म मृत्यूयुक्त संसाराचे कारण आहे. मगाशी आपण हे बघितलं की ही प्रकृती म्हणजे अपरा प्रकृती हेच या जन्म मृत्यूयुक्त संसाराचं कारण आहे. आता त्यांनी काय म्हणले की पुरुष हा सुद्धा संसाराला कारण होतो. हे कसं, तर परमात्मा हा खरं तर स्वस्वरूपाने निर्गुण आहे, निर्विशेष आहे, निरुपाधिक स्वरूपाचा आहे. त्यामुळे वास्तविक स्वरूपाने कोणताही विकार हा परमात्मामध्ये संभवत नाही. आता असा हा पुरुष हा शरीरामध्ये निवास करतो. बघा लक्षात घ्या की परमात्मा हा शरीरामध्ये प्रतिबिंब स्वरूपाने प्रत्येकात्म स्वरूपाने शरीरामध्ये निवास करतो. म्हणजे पुरुष हा शरीरामध्ये निवास करतो आणि त्यामुळं शरीराच्या सानिध्यामुळे तो शरीराशी तादात्म्य पावतो. म्हणजे शरीर इंद्रिये प्राण मन बुद्धी चित्त अहंकार अज्ञान या उपाधीशी हा पुरुष हा तादात्म्य पावतो आणि स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे अनात्म्यालाच मी म्हणून घेतो.
आणि अनात्म्याचे सगळे गुण विकार हे स्वतःवर आरोपित करतो. आणि यामुळे सर्वांच्या बुद्धी गुहेमध्ये कुटस्थ साक्षी स्वरूपाने उपलब्ध असणारा हा प्रत्येक आत्मा अनात्म्याच्या गुणधर्मांनी लिप्त होतो, विकारी होतो, परिणामी होतो. आता हा परमात्मा स्वतः उपभोक्ता नाहीये, तर तो अंतःकरणामध्ये स्वतःच्या आभासाने युक्त होऊन उपभोगतो. तो बुद्धिवृत्तीने मर्यादित होतो, परिच्छिन्न होतो आणि त्यालाच क्षेत्रज्ञ किंवा जीव असं म्हटलं जातं. हा जीवात्मा हा सुख दुःख या उपभोगांचा किंवा विषयांचा मग उपभोक्ता होतो. म्हणजे आत्मा हा स्वतःचा आभास म्हणजे चिदाभास निर्माण करून अहम मम असा संसार निर्माण करतो. म्हणजेच थोडक्यात स्वस्वरूपाचे अज्ञान हेच संसाराला मूळ कारण आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत अज्ञानाची निवृत्ती होत नाही तोपर्यंत संसार निवृत्ती शक्य नाही. म्हणजे जागृत आणि सुषुप्ती अवस्थेत तो प्रत्यक्ष अनुभवजन्य आहे. तसेच देह, इंद्रिय, विषय यांचा जोपर्यंत एकमेकांशी संबंध आहे तोपर्यंत या संसाराची निवृत्ती ही होणं शक्य नाहीये. म्हणजेच स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळं क्षेत्रज्ञ हा किंवा जीव किंवा पुरुष हा उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळं ही संसाराची निर्मिती होते आणि म्हणून पुरुष हा सुखदुःखाच्या उपभोगाचे कारण आहे. तसं बघितलं तर पुरुष म्हणजेच कोण आहे? परमात्मा आहे. परमात्मा हा निर्गुण आहे, निर्विशेष आहे, तो कशाचे उपभोक्ता होऊ शकत नाही. पण काय झालेलं आहे की शरीराशी तादात्म्य पावल्यामुळं शरीराचे गुणधर्म हे स्वतःवर तादात्म्य करून घेतल्यामुळं पुरुष हा सुखदुःखाच्या उपभोगाचे कारण बनतो. आणि म्हणून जोपर्यंत क्षेत्रज्ञाचे क्षेत्राशी झालेले तादात्म्य सुटत नाही तोपर्यंत संसार निवृत्ती शक्य नाही. आणि यासाठीच क्षेत्रज्ञाचा दृश्याचा विचार होणे हे आवश्यक आहे. क्षेत्रज्ञाच्या यथार्थ सम्यक ज्ञानामुळे आम्हाला परमात्म्याचं स्वरूप समजते. मी हे चित प्रतिबिंब नसून बिंबस्थानीय कूटस्थ साक्षी असंग चिद्रूप चैतन्य स्वरूप आहे हे निसंशय ज्ञान प्राप्त होते. मी मनबुद्धी चित्त अहंकार पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंचमहाभूते नाहीये, तर मी स्वतः कोण आहे? चिदानंद स्वरूप शिवस्वरूप आहे. आणि या अपरोक्ष ज्ञानाने तो शरीरात असूनही त्यापासून अलिप्त, अस्पर्शित, अपरिणामी, अविकारी स्वरूपाने पाहतो. म्हणजे पहावे आपणासी आपण हे या प्रकारे होणं गरजेचं आहे. तो सर्व करूनही अकर्ता अभोक्ता राहतो. त्याचा सुखदुःखात्मक शोकमोहात्मक संसार निराश होऊन तो जीवनमुक्त होतो, तो कृतकृत्य होतो, परिपूर्ण होतो. आणि यासाठी आम्हाला हे क्षेत्रज्ञाचं ज्ञान होणं हे आवश्यक आहे. म्हणजे बरेचदा हे सगळे विषय हा अतिशय गहन विषय आहे, अवघड विषय आहे. आणि हे सगळं समजावून घेताना आम्हाला कधी कधी असं मनात निर्माण येतं की का आम्ही हे समजावून घ्यायचं? एवढं हे ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष हे सगळे शब्दच खूप जड आहेत. आणि हे सगळे विषय समजून घेतानाच आम्हाला खूप दमछाक होते. आणि मग कधीतरी आम्हाला असा मनात विचार निर्माण होऊ शकतो की हे सगळं आम्ही का समजावून घ्यावं. तर हे समजावून घेण्याचंच कारण हे आहे की जेव्हा आम्हाला हे समजतं की क्षेत्रज्ञाचं क्षेत्राशी झालेलं तादात्म्य सुटणं गरजेचं आहे. आणि हे तादात्म्य जेव्हा सुटेल तेव्हाच आम्ही सुखदुःखात्मक जे आम्हाला सतत अनुभव येत राहतात आयुष्यामध्ये त्यांचा निराश होईल. आणि हळूहळू आम्हाला एक प्रकारची शांती लाभायला सुरुवात होईल. जेव्हा आम्हाला परमेश्वराचं कर्तुम अकर्तुम स्वरूप समजेल आणि आम्ही केवळ निमित्त मात्र भवसव्य साचीन आहोत हे समजेल. आणि त्याचबरोबर म्हणजे हा आमचा एक पुरुषार्थ आहे आणि त्याचबरोबर पुढेही हा भाग येणार आहे की
निस्त्रैगुण्यो भवार्जुन. म्हणजे हे जे सत्व रज तम हे जे गुण सांगितलेले आहेत, ह्या गुणांच्याही पलीकडे जाऊन भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की निस्त्रैगुण्यो भवार्जुन. म्हणजे आम्हाला आधी आमच्यातला तमोगुण कमी करायचा आहे, हा आमचा पुरुषार्थ आहे. मग त्यानंतर आम्हाला रजोगुण हळूहळू तो कसा सत्व रजोगुण होईल त्याकडे बघायचं आहे. सत्वगुण आमच्यातला वाढवायचा आहे आणि आणि मग त्याही पलीकडे जाऊन निस्त्रैगुण्यो भवार्जुन हे जे भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केलेला आहे, या अर्जुनाच्या माध्यमातून आम्हालाच उपदेश केलेला आहे, हा आमचा पुरुषार्थ आहे आणि हे आम्हाला साध्य करायचं आहे. आणि म्हणजेच आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर शांती हवी असेल, आम्हाला जे सतत जीवनामध्ये सुख दुःख हे अनुभव येत राहतात, त्या अनुभवांच्या मध्ये गटांगळ्या खायच्या नसतील, तर त्यासाठी आम्हाला हे समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि आता आम्हाला हे नुसतं शब्दांनी समजतंय. हळूहळू जेव्हा आमची साधना वाढत जाईल, चित्तशुद्धी होईल. म्हणजे जसं आपण बघितलं की सूर्याचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडतं, बादलीतल्या पाण्यामध्ये पडतं. पण बादलीतलं पाणी जर मलिन असेल, तर ते प्रतिबिंब नीट दिसणार नाही, समजणार नाही, त्याचा अनुभव येणार नाही. तसं आमचं चित्त हे आज मलिन आहे, अशुद्ध आहे. आणि ते जर आम्हाला शुद्ध करायचं असेल, तर त्यासाठी साधना ज्या वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत, त्या साधना आम्ही जर करत करत गेलो, तर ते पाणी किंवा ती उपाधी तीही शुद्ध होईल आणि आमच्याच अंतःकरणामध्ये असलेलं हे प्रतिबिंब आहे ते आम्हाला जाणवू लागेल आणि पहावे आपण असे आपण हा आम्हाला अनुभव येऊ लागेल. आज आपण आता इथंच थांबूया. श्री कृष्ण अर्पणमस्तु. मी रश्मीला विनंती करते की तिने आरती आणि पसारान म्हणावे. हो म्हणते. जय भगवत गीते, जय जय भगवत गीते, हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. जय भगवत गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी विद्या ब्रह्म परा. जय भगवत गीते. निश्चल भक्ति विधायिनी निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी सब विधि सुखकारी. जय भगवत गीते. राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा, भव भय हारिणी तारिणी परमानंद प्रदा. जय भगवत गीते. आसुर भाव विनाशिनी नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी हरिरसिका सजनी. जय भगवत गीते. समता त्याग सिखावनी हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी श्रुतियों की रानी. जय भगवत गीते. दया सुधा बरसावनी मातु कृपा कीजे, हरि पद प्रेम दान कर अपनो कर लीजे. जय भगवत गीते. जय भगवत गीते. जय जय भगवत गीते. हरिः कमल विहारिणी सुंदर सुपुनीते. जय भगवत गीते. दान. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे,
पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाओ जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये ओ आवेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देओ सुखिया ओम शांती शांती शांती. धन्यवाद. छान. सायदान आरती दोन्ही छान झालं. मंत्रमुग्ध झालं अगदी. रश्मीने आज अगदी सगळं छानच आणि निरूपणही छान. अवघड विषय आहे. सगळ्यातला अवघड विषय आहे. छान पसरवलं. बराच छान जायला मदत होतीये. आणि हे कळलं की मग आपोआप हळूहळू बाकीचं सगळं कळायला लागतं. त्यामुळे ह्यासाठी जरा चिंतन आवश्यकच आहे सगळ्यांना. खरं. छान झालं पण चालेल. आज आता आपण इथेच थांबूया. पुढच्या शनिवारी भेटूया दुपारी 4 वाजता. श्रीकृष्ण अर्पण मस्तु.